आणि इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 14 जणांची सुखरूप सुटका झाली। कटरच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडून बचाव कार्य राबवण्यात आलं। 1.5 तास लिफ्टमध्ये 4 तरुण अडकले होते। नाशिकच्या पंडित कॉलनीमधली घटना आहे। बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आलाय। माझं नाव यश कृष्णा पाटील आहे। मी इथं सिद्धिपूजा बिझनेस सेंटरमध्ये 4थ्या मजल्यावरती होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीत आम्ही काम करतो। आमचं काम आटपून साधारण 10:30च्या आसपास आम्ही ऑफिसवरून निघालो। 4थ्या मजल्यावरती ऑफिस आहे आणि ऑफिसवरून निघाल्यावरती लिफ्ट मध्ये गेलो। आपल्याला जायचं होतं आम्हाला ग्राउंड फ्लोर दाबलं, पण सेकंड फ्लोरला लिफ्ट बंद पडली आणि बंद पडल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळेस आवाज दिला कोणाला, पण बाकी बाहेरून कोणाचा रिस्पॉन्स आलेला नव्हता। त्याच्यानंतर आमच्याकडे नंबर होता, जे चेअरमन आपल्या सोसायटीचे चेअरमन, त्यांना कॉल केला। ते बोलले की चावी तर आमच्याकडे पण नाहीये, तुम्हाला एक नंबर पाठवतो। त्यांनी थोडा वेळ नंबर पाठवला, त्यांना पण कॉल केला, पण त्यांच्याकडनं पण काही रिस्पॉन्स आला नाही। मग आम्ही नाशिक येथील आपल्या अग्निशमन दलाला कॉल केला, फायर ब्रिगेड यांना। मग ते बोलले की आम्ही लगेच येतो। तुरंत ते आले, पण 5-10 मिनिटांमध्ये लगेच व्हिजिट पण झाली आणि काढलं पण आम्हाला। इमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस कॉल होतोय, लिफ्टमध्ये माणसं अडकतात, त्यावेळेस त्या इमारतीमध्ये ती काळजी घेणं गरजेचं असतं, पण त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नव्हतं। आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पर्यायाने लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती लिफ्ट काही उघडली नाही। त्यामुळे आमच्याकडे जे हायड्रोलिक स्प्रेडर असतं, त्या स्प्रेडरच्या सहाय्याने आम्ही लिफ्टचे दरवाजे उघडले आणि त्यामध्ये अडकलेली ज्या 3-4 व्यक्ती होत्या त्यांना आम्ही सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे।